प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे 16 डिसेंबरच्या भागात बयोने सगळं सत्य शुभंकरांना सांगितलं की तिने इराला कशामुळे आणि का नाही सांगितलं की तिचं विशालवर प्रेम होतं. आता बयो सगळं जेव्हा सांगत असते तेव्हा शुभंकरांना फार वाईट वाटतं. शुभंकर म्हणतात, काय ग बयो, अगं किती विचार केलास ग तू आम्हा सगळ्यांचा. माझा आनंद माझ्या दोन्ही मुलींना एकत्र बघण्यात आहे ग बयो. तू ही रिस्क नसती घ्यायची बेटा. तू इराला वाचवायला गेली आणि त्यात तुला काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नसतो करू शकलो. बयो त्यांना सॉरी म्हणते आणि मग म्हणते की त्यावेळेला इराचा जीव वाचवणं हा एकच उपाय माझ्या समोर होता बाबा. आणि बाबा तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना मला काय होणार होतं. शुभंकर म्हणतात, अगं असे निर्णय इमोशनली घ्यायचे नसतात बयो, तुला कळत नाही का. मग आता बयो म्हणते, बाबा इरा माझ्यामुळे घर सोडून गेली होती ना, तिला परत आणणं ही माझीच जबाबदारी होती, म्हणून मी हे धाडस केलं आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी जर त्या दिवशी साखरपुडा मोडलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं. बाबा मी खरं सांगते, मी जे काही केलं ते आपल्या इराच्या चांगल्यासाठी केलं. विशाल सर इरावर प्रेम करतच नव्हते. विशाल सर इरावर कधीच प्रेम करू शकले नसते आणि इराला मी आयुष्यभर रडताना बघू शकले नसते. बाबा मला माहितीये मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं, पण मी हे तुम्हाला कसं सांगू हे मला कळतच नव्हतं. कारण जेव्हा इराचं विशाल सरांवर प्रेम आहे हे तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही किती खुश होतात. माझ्या काजव्याला मी कसं दुःख देऊ हेच मला कळत नव्हतं बाबा. आता हे शुभंकर खूप खूप रडतात आणि म्हणतात, बयो मला माफ कर ग, तू सतत माझा विचार करत होती आणि मी तुझ्याशी किती वाईट वागलो. शुभंकरांचे अश्रू काही आता थांबेनात आणि बयो त्यांना म्हणत असते, बाबा तुम्ही रडू नका ना. आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, या रमाकांतची प्लॅनिंग चालू आहे बयोला मारण्याची. आता हा आदिनाथ म्हणतो, तुम्हाला कळतंय का, त्या बयोला मारायला सांगताय तुम्हाला काही समजतं का. अहो हॉस्पिटलची बदनामी होईल, माझी बदनामी होईल, त्याचं काही समजतं का तुम्हाला. आणि माझी हॉस्पिटलची बदनामी होईल ते वेगळं. रमाकांत म्हणतो, अहो काय तुम्ही आदिनाथ सर, अहो हॉस्पिटलमध्ये रोज इतके माणसं मरतात तर कुठे तुमची बदनामी होते. नाही म्हणजे बयोचं नाव जर एक ऍडिशनल झालं तर त्यात काय एवढं टेन्शन घेऊ लागले तुम्ही. मग आता हा पोटे सर म्हणतो, ओ रमाकांत, हा बयो म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही बघा बयोचं काय करायचं आणि काय नाही, ते हॉस्पिटलमध्ये ठेवायचं का घरी घेऊन जायचं ते तुम्ही तुमचं पहा. रमाकांत म्हणतो, अच्छा म्हणजे बयो आता आमचा प्रॉब्लेम झाला का. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये जे छोटे मोठे कांड करतात त्यात तुम्हाला बयोच प्रॉब्लेम देते ना. मग आता आदिनाथ म्हणतो, तुम्ही जरा जास्त बोलताय असं नाही वाटते का तुम्हाला. एवढ्या तेवढ्यावरून माणसाचा जीव घ्यायला सांगताय तुम्ही, काय बोलताय त्याचं भान आहे का तुम्हाला. मग रमाकांत म्हणतो, तुम्ही काय वागता ते काही समजतं का तुम्हाला, त्याचं भान आहे का. मग आदिनाथ म्हणतो, अय नीट बोलायचं हा माझ्याशी, जास्ती बोलायचं नाही, मी मालक आहे इथला आणि डिग्निटी, जरा रिस्पेक्ट ठेवा जरा माझा. आता रमाकांत मोठ्याने हसायला लागतो, त्यामुळे आदिनाथला अजून राग येतो त्याचा. रमाकांत म्हणतो, हॉस्पिटलमध्ये तुम्ही किडनी चोरीचं रॅकेट चालवता काय तुम्ही माणसं, काय तुमचा रिस्पेक्ट, काय मला काही समजत नाही बाबा, तुम्ही डिग्निटीच्या गप्पा हाणता. मग आता मात्र हा घाबरतो आणि या रमाकांतकडे बघायला लागतो आणि पोटेकडे बघायला लागतो आदिनाथ, की याला कसं काय कळलं आपल्या या सगळ्या रॅकेट बद्दल. आणि आता आधी तर तो अंजान मारतो आणि म्हणतो, ए बाबा काय काय बोलतोय तू, काही पण सांगतोय का, असं काही नाहीये इथे. रमाकांत आता अगदी खुल्लम खुल्ला धमकी देत म्हणतो की नाही नाही, म्हणजे बयोला जर कळलं की तुम्ही एवढं मोठं रॅकेट इथे चालवता किडनी चोरीचं तर बयो तुमचे काय हाल करेल. पोटे म्हणतो, धमक्या देतो काय आम्हाला. रमाकांत म्हणतो, मी नाही हो, धमकी नाही देते, मी मदतीचा फक्त एक हात पुढे करतोय, दुसरा तुम्ही पुढे करा, एवढंच फक्त सांगतोय तुम्हाला. बयोचा काटा तुम्ही काढा हॉस्पिटलमध्ये आणि मी कोणाला काही सांगणार नाही तुमच्या रॅकेट बद्दल. आणि हा आदिनाथ आता त्याबद्दल विचार करायला लागतो. मग इकडे शुभंकर आणि बयोचं सीन पुन्हा बयो म्हणत असते, बाबा नका ना रडू तुम्ही. शुभंकर म्हणतात, नाही ग बयो रडू दे, मला पश्चाताप होतोय ग. अगं तुला हकलून देत होती गौतमी, मी तुला थांबवलं नाही, तिला पण थांबवलं नाही, मी खूप वाईट वागलो ग तुझ्याशी, तू इतकी चांगली का वागतेस बयो. मग आता बयो म्हणते, बाबा तुमच्या संस्कारामुळे मी जगावेगळं काहीच केलेलं नाहीये, मी मुलगी म्हणून आणि बहीण म्हणून जे माझं कर्तव्य होतं तेच मी पार पाडलं. शुभंकर म्हणतात, बाप म्हणून तुला समजून घेण्यात मी चुकलो ना ग, माफ कर बेटा, मला माफ कर. आता त्यांना खूप पश्चाताप होतोय या गोष्टीचा आणि बयोला ते बघून खूप त्रास होतोय. ती म्हणत असते, बाबा असं नका बोलू आणि असे हात नका जोडू माझ्या समोर. बाबाचे हात, आई वडिलांचे हात मुलांच्या डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी असतात. बयो आता त्यांचा हात डोक्यावर ठेवते आणि म्हणते,
तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी फक्त कायम असू द्या बाबा, त्यातच मी खूप धन्य आहे. आता असं म्हणून शुभंकर आता तिला आशीर्वाद तर देतात, पण आता तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि आता तिला जवळ घेतात. बयो बिचारी एवढं सगळं सहन करून सुद्धा अजून तिच्या नशिबात काय काय सहन करणं बाकी आहे ते तिचं तिलाच माहिती. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला सांगते, म्हणजे मला असं कळलं, मला कन्फर्म नाहीये आणि मी असं ऐकलंय की ही मालिका सुद्धा लवकरच आपला निरोप घेतीये, असं कुठेतरी पोस्टवर वगैरे मी वाचलंय, पण मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगत, पण असं मी ऐकलंय. तर आता रमाकांत म्हणतो, अरे काय तुम्हाला मदत करतोय ना मी हे सगळं करून, तुम्ही तुमच्या खुशीने फुलाची पाकळी मला द्यायची असेल तर देऊन टाका, विषय संपून टाका. मग आता हा चिडतो आदिनाथ आणि म्हणतो, तुला कसं कळलं रे रॅकेटचं? मग रमाकांत म्हणतो, अहो काय आदिनाथ सर, अहो मी पण ना याच हॉस्पिटलमध्ये राहतो, माझी नजर बारीक असते घरीसारखी. मुळातच मी रमाकांत आहे, उडत्या पाखराची उडत्या पक्ष्याची पाखरं पण मोजतो मी, असं काहीतरी तो म्हणतो. आणि माझी बारीक नजर असते, मॉर्जमध्ये काय होतं, कोणता पेशंट अचानक कुठे बिघडतो, काय होतं, त्याची तब्येत कशी काय बिघडते पेशंटची, हे सगळं मला माहिती आहे. आणि कुठले योगायोग आहेत आणि कुठले नाहीत हे मला पण कळतं. मग आता हा आदिनाथ म्हणतो, तरी सुद्धा आम्ही तुमचं काम नाही केलं तर मग काय करताल तुम्ही? रमाकांत म्हणतो, मी जर तुमच्या या रॅकेटबद्दल कोणाजवळ बोललो तर बघा बाबा तुम्ही तुमचा आता विचार करून. माणसाच्या तोंडाचा काही भरोसा देता येतो का? मी पण एक माणूसच आहे ना शेवटी. काय आलं ना लक्षात तुमच्या? येईल लक्षात येईल, असं म्हणून रमाकांत निघून जातो. पण आता जाता जाता हा आदिनाथ म्हणतो, होईल तुमचं काम. मग रमाकांत त्याला शेक हँड करतो आणि निघून जातो. आता आदिनाथ पोटेला म्हणतो, हे बघा, त्या सरस्वतीचा डिस्चार्ज व्हायच्या आत तिचा बंदोबस्त करून टाका. आता पोटेवरती ही सगळ्यात मोठी जबाबदारी आली. आता बघा प्रेक्षकांनो, पोटे तिथून निघून गेलेत. आता शुभंकर त्या बयोला म्हणतात की बेटा बयो, मला तू हवी आहेस, तू घरी चल बरं परत. मग आता बयो म्हणते, बाबा पण. शुभंकर म्हणतात, हो बयो, आता ना मागचा पुढचा विचार करू नकोस, मला तू आणि माझी इरा दोघीही हव्यात आणि इरासाठी आपल्याला आपलं घर हसत खेळत ठेवायचंय. आता उद्याच तुला डिस्चार्ज देतो आणि तुला घरी घेऊन जातो, येशील ना बेटा माझ्यासोबत? आता बयो कशाला नाही म्हणणार आहे, बयोचे डोळे गच्च भरून आलेत. हो बाबा. बयो म्हणते, बाबा आपण इराला गुंडांच्या तावडीतून सोडवलं, ती आपण अर्धी लढाई जिंकली आहे, पण आता इराला या व्यसनाच्या तावडीतून आपल्याला सोडवायचंय, ती आपली अर्धी लढाई अजून जिंकायची आहे. शुभंकर म्हणतात, बयो खरंच का ग, असं होईल? बयो म्हणते, हो बाबा नक्की होईल, मी आहे ना, मी आपल्या इराला, म्हणजे आपण सगळेच मिळून आपल्या इराला ह्यातून बाहेर काढू, मी माझे सगळे प्रयत्न करेल बाबा, इरा यातून नक्की बाहेर येणार म्हणजे येणार. तेवढ्यात तिथे पोटे सर येतात आणि बयोच्या तब्येतीची चौकशी करतात. शुभंकर म्हणतात, बयो आता बरी आहे, अगदी फाईन, आणि उद्याच मी तिला डिस्चार्ज देणार आहे. पण काय हो पोटे, तुम्हाला बयोची चौकशी करावीशी वाटली, हे नवलच आहे. पोटे सर म्हणतात, अहो काही नाही, सहज इकडनं चाललो होतो, म्हटलं बघावं कशी आहे भारती, सरस्वती भारती बरी आहे की नाही. आता नुसतं असं बघतात बयोकडे आणि हा सीन त्यांनी इथेच संपवलाय. पण आता प्रेक्षकांनो, हा पुढचा सीन जबरदस्त रंगवलाय या इराने. अरे ही पोरगी काय ऍक्टिंग करते, मी फॅन आहे हिची, जबरदस्त काम करते ही पोरगी इरा. तर आता इरा झोपेतनं उठली आहे आणि आता ती त्या व्यसनाच्या अधीन झाली आहे, त्यामुळे तिला ते हवंय. जसं आपण दारूचं वगैरे व्यसन असतं ना, तशापैकी तिला या गोष्टीचं व्यसन लागलंय. आता तिला ते हवं असतं, त्यामुळे ती इकडे तिकडे शोधाशोध करायला लागते. आरव येतो तिथे आणि म्हणते, इरा. अरे आरव म्हणतो, इरा अगं तू काय शोधतीयस? अगोदर तर इरा आरवला ओळखतच नाही. इरा म्हणते, कोण आहेस तू? आरव म्हणतो, असं काय करतेस? अगं मी तुझा भाऊ आहे ना. मग इरा म्हणते, तू तू माझा भाऊ आहेस? तू खरंच माझा भाऊ आहेस? आरव म्हणतो, हो इरा, अगं मी तुझा भाऊ आहे. मग इरा त्याला म्हणते, थोडा विचार करते आणि म्हणते, मला ते स्टफ दे ना, मला देशील का तू? नाही, मी मेडिकलची स्टुडंट आहे, मग मला फक्त एकदाच दे, मी एकदाच घेईल आणि ओके होऊन जाईल, दे ना मला प्लीज, देशील ना? आता आरव म्हणतो, अगं इरा असं काय करतेस? अगं ते तुझ्या हेल्थसाठी चांगलं नाहीये, मी नाही ग देऊ शकत तुला हे असलं काही, तू दुसरं काहीही माग, मी आणून देईल. पण इरा म्हणते, असं काय करतो, दे ना रे, माझा भाऊ आहेस ना, तू दे ना. पण आरव तिला नाहीच म्हणतो. तेव्हा इरा मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. मग आता आरव म्हणतो, अगं असं काय करतेस इरा? मग आता इरा म्हणते, तू देणार नाहीस का मला? मी तुझी बहीण आहे ना, मग मी स्वतःला त्रास करून घेतला तर देशील का? आता ती स्वतःचं डोकं आपटायला लागते भिंतीवर. प्रेक्षकांनो, आरव तिला खूप थांबवतो, पण इरा अगदी आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे, अगदी बेछूट झाल्यासारखी ती अशी पळायला लागते. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचं ना, भूतबाधा झाली आहे, अगदी तसं वागते ती. आता पळता पळता तिचा पाय अडकतो आणि ती पडते. आणि इथे आता पुन्हा एकदा या पोटेचा आणि आदिनाथचा सीन दाखवलाय.
बयो शांत झोपलेली असते तेव्हा आदिनाथ तिला त्या पोटेला म्हणतो की जा त्या बयोचा गेम वाजवा, ती झोपलेली आहे, जा लवकर, आणि आता टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्या मागे. मग पोटे म्हणतात अहो आज काय करता, मी फसलो तर. मग आदिनाथ म्हणतो अहो हॉस्पिटलचा मालक तुमच्यासोबत आहे, कशाला टेन्शन घेता तुम्ही, जा लवकर त्या बयोचा कार्यक्रम उरका. आता इकडे इरा पडलेली असते खाली. गौतमी येते आणि तिच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते आणि म्हणते इरा, अगं इरा काय झालं तुला. पण इरा काही शुद्धीत नाहीये. बापरे प्रेक्षकांनो, हा सीन बघताना माझ्या अंगावर काटा आला. इरा सारखी पळत असते वेड्यासारखी, इकडून तिकडे तिकडून इकडे. आता हे सगळेजण तिला खूप कंट्रोल करताय, म्हणजे ही एक पोरगी या तिघा चौघांकडनं कंट्रोल होत नाहीये. आता शेवटी कसं बस तिला धरून त्या सोफ्यावर बसवतात. आता ती पळून जाणार असते म्हणून हे तिला असे धरतात. मग आता ती इरा एकदम अशी रडायला लागते आणि म्हणते मला मला असं धरू नका, मला पकडू नका, मी नाही जात कुठे, मी नाही जात. आता हे सगळे तिच्या डोक्यावरनं हात फिरवतात. इरा बेटा काय झालं ग तुला, असं काय करते. इरा म्हणते मी नाही जाणार कुठे, नाही जाणार, मला सोडा, मी काही करत नाही. आता आरव तिला बांधत असतो पायाला तेव्हा ती रडते आणि म्हणते अरे मी तुझी बहीण आहे ना, तुझ्या बहिणीसोबत असं वागशील का, मी नाही जाणार कुठे, नाही जाणार, असं म्हणून ती उभी राहते. पण ती पुन्हा पळ काढायचा प्रयत्न करते या सगळ्यांना चुकवून. पण हे सगळे पुन्हा तिला धरतात आणि यावेळी मात्र तिला करकचून बांधत असतात. आता शुभंकर येतात तिथे आणि खूप चिडतात यांच्यावर आणि म्हणतात काय रे, अरे काय चाललंय, सोडा तिला. काय रे आरव, हे असं बांधतात का तिला, जनावरासारखं बांधतोयस. आरव म्हणतो बाबा अरे काय करू, ती ऐकत नाहीये आणि घराच्या बाहेर पळून जातीये. आता इराची अवस्था शुभंकरांना बघवत नाहीये. बापरे प्रेक्षकांनो, खरंच अंगावर काटा येईल असा प्रसंग त्यांनी हा दाखवलाय. इरा काय ऍक्टिंग करते जबरदस्त. आणि गौतमी सुद्धा आता खूप रडायला लागते इराची ही अवस्था बघून. इरा म्हणते मला ते हवंय, मला आणून द्या ना, मी मग ओके होईल. शुभंकर तिला शांत करायचा प्रयत्न करतात पण ती कसली शांत होतीये, ती काही केल्या शांतच होत नसते. पण या सगळ्यांचा जीव मात्र इराने टांगणीला लावलाय. आता बघा हा पुढे पोटे सर असे गपचूप बयोच्या त्या रूम मध्ये येतात. बयोला डोळा लागलेला असतो. पोटे सरांनी कसलं तरी औषध आणलंय. कसलंय औषध, काय आहे ते काही मला कळलेलं नाहीये, पण ते औषध त्यांनी इंजेक्शन मध्ये भरलंय आणि बयोच्या सलाईन मध्ये सोडून दिलंय. आता ते औषध ते त्यात सोडतात आणि तिथून पळ काढतात. आता बयो खरं तर गाढ झोपलेली असते, पण आता माहित नाही काय झालं. पोटे सर आता बाहेर जाऊन ते बघत असतात की औषधाचा असर बयोवर होतोय की नाही होतोय. आता ते तिथून अशी वाट बघत असतात की बयोला काही होतंय का. आता बयो डोळे उघडून कसं तरी करायला लागते आणि हा भाग त्यांनी संपवला इथेच. पुढच्या भागात रमाकांत गौतमीला सांगतो वहिनी आता टेन्शन नाही घ्यायचं, आत्ता आनंदाची बातमी येणार आहे ती बयो गेल्याची. आणि आता गौतमी खुश होते. पण हे काय, बयो तर उठून बसली. बयोला आता कसं तरी व्हायला लागतं आणि बयो ते औषध बघते. आता मेडिकल स्टुडंट असल्यामुळे तिला लगेच लक्षात येतं की हे कुठल्या प्रकारचं औषध आहे. त्यामुळे बयोला मारण्याचे यांचं स्वप्न पुन्हा एकदा अर्धवट राहिलं आणि बयो पुन्हा एकदा उठून बसली. त्यामुळे आता बघूयात प्रेक्षकांनो पुढे काय काय घडतंय. मालिकांना फक्त एन्जॉय करा, बाकी काही टेन्शन घेऊ नका. एक मनोरंजन म्हणून ह्या मालिकेला बघत जा, बाकी जास्ती विचार करत जाऊ नका प्रेक्षकांनो. जे आहे ते बघायचं, बाकी सोडून द्यायचं. तर हा होता आजचा छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा भाग. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा नवीन भागासहित. तोपर्यंत अजून चॅनल नसेल सबस्क्राईब केले तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण एक छान मालिका मी या चॅनलवर लवकरच घेऊन येते. तर तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू एन्जॉय करा.